चालत नाही. बिंबीच्या जवळ दोन्ही बाजूला ठण भाग. लहान आले पोरं सरळ बसा पटकान, बटे बटे सावधान. हा, आणि सगळ्या लहान आली पोरांनी माझ्याकडे बघा. 5वी ते आत 1ली ते 10वी सरळ बसा. बस माझ्याकडे बघ. इकडं एक बोट इथं लावा. सगळे पोरं, बाकीच्यांनी काहीच करायचं नाही. इकडं बघ माझ्याकडं. एक बोट इथं लावा. लावलं की सगळ्यांनी. दोन्ही बाजूला टण भाग आहे का? आहे. हा, करेक्ट. दोन्ही बाजूला टण भागेमध्ये खड्डा आहे का? या खड्ड्यात एक बोट ठेवा. एक बोट या खड्ड्यात ठेवा. ठेवा. आणि एका हाताचं एक बोट इथं ठेवा. किती खड्डे आहेत? बोलत जा. किती खड्डे आहेत? 3. हे तिन्ही खड्डे लॉक आहेत. एक ओपन आहे का? ओपन. हा, आता यांची नावं ऐका. याचं नाव आहे परा, याचं नाव आहे परा, याचं नाव आहे पशंती, याचं नाव आहे मध्यमा, याचं नाव आहे वैखरी. देवाचं नाव इथून निघतं. इथून इथून घेतलं म्हणून तर नाम घेता कापे. इथून घ्यायचं. प्रेमाची भाषा इथून निघते. तू माझी नाही ना, कुणाची नाही. आणि तू पुढे जरी गेली सुखी होऊ शकत नाही. आणि तू दुसऱ्याच्या घरी सुखी जरी झाली तर ते पाहायला मी राहू शकत नाही. मर ना तू. ए दरिद्री, मर ना. प्रेमाची भाषा इथून निघते. दाटून कट्ट इथून येतो. मोगाम बोलणं इथून येतं. मग इथून एक शब्द निघला. महाराज मंडळी, इथून एक शब्द निघला. अध्याय नंबर 9. आपल्याकडे नंबर सगळं घ्यायचं काम. अध्याय नंबर 9 ओवी ऐका. ओंकाराचे कुशी, ओंकाराचे कुशी अक्षरे अ उ म रेशी. आकार, उकार, मकार, मकार. म्हणून तर अध्यायातला पहिला शब्द आहे ओम नमोजी अध्याय. अध्याय. इथून ओम शब्द आला. ओम मधून 3 अक्षर आली. अ उ म, आकार, उकार, मकार. आणि त्याच्यातून सृष्टी निर्माण झाली. आणि त्याच्यात हा पठ्ठ्या तयार झाला. आता हा पठ्ठ्या तयार झाला. पण हे ज्ञान इतरांना दिलं नाही. ते फक्त कोणाला दिलं? माणसाला. माणसाला आयुष्य कमी दिलं. आणि तेच बरं झालं. हा पठ्ठ्या जर 200 वर्ष ठुला असता, यानं वाणाच ठुला नसता. नाही, पण हे बरं झालं. याचा तंबू 100ला चोपाटला. याला आयुष्य दिलं कमी. आणि देवाने याला 14 गोष्टी एक्स्ट्रा दिल्या. त्या जगात कोणाला दिल्या नाहीत. त्या फक्त कोणाला दिल्या? बोलत जा. कोणाला दिल्या? एक. 14च्या 14 ऐका आता. एक हात. आहे कोणाला? लहान आले पोरं. भात बायलेला आहे का? अरे बोला पटकन. जोर हजर आहे तुम्ही. मग बोला पटकन. बायलेला आहे का? म्हशीला आहे का? शिळीला आहे का? मामाच्या पोरीला? आहे. चला, म्हणजे बैलाला हात नाही, शिळीला हात नाही, मग यालाच हात आहे. आता याचं कार्य ऐका. शरीर शुद्ध होईल स्नानानं, मन शुद्ध होईल नामानं, चित्त शुद्ध होईल ध्यानाने, आणि धन शुद्ध होईल दानाने. सप्त्यात जर 1000 रुपये दिले तर त्याचे 20,000 होतात. सप्त्यात देत जा. इतर ठिकाणी नका देऊ. आणि कधी धन ठेवायचं. दानानं लक्ष्मी वाढते. महिला मंडळ, तुमच्या घरी कोणताही कार्यक्रम असला ना, श्रीमंताच्या बायका कधी जेवायला बोलवायच्या नाही. ते रोग्यात बोलून काय करते? अहो ते दरिद्री मी भात खात. तू येऊच नको बाई. काल झक मारी ती तू. तसा रोगच गेला तू. यावं काल येते तू. त्याच्यापेक्षा गरीबाच्या बाईला जीव घालान बांधून द्या. तिच्या पोरांच्या गालावरचा हसू पांडुरंग भेटेल. गरीबाला मदत कर. श्रीमंतांना काय मदत करता? हलकटांना. ही आमची शेतकऱ्याची बाई 3 मळ्या उसाची होती. 10 लिटर दूध काढी ती. सर्दी होईना तिला. याची लिफ्टनं वर जाती, लिफ्टनं खाली येते. मणक्यात गॅप, डोळ्याला अंधारे येत्या. अगं तू जगती तरी का आला? धड त्यालाही मोकळं करीन, तोही गुतून ठुला. त्यालाही दुसरी करता येईन, तोही उलथानं काय करते? अहो आजही सुख गरीबाच्या घरात आहे. हे श्रीमंत हलकटांच्या घरात काय? हे यार काय यांच्या घरी?
हे फक्त यांचे फक्त कपडे पाहून घ्यायचे नाही त्यांच्या काय काहींना इस्टेट बेसुमारी पोर नाही काहींना इतकी पोर का झोपाया जागा नाही आणि काहींनी इतका प्रयत्न केला 3 सख्या बहिणी केल्या 3ही फेल गेल्या काय जमाना काहींना इस्टेट मोकार पण देव खाऊन देत नाही अरे खाय ना नालाय का साखर डायबिटीस वांग मुळव्या मर ए काही चाल आला काही चालू चालू मेले काहींना गाव कटाळलंय हायच खाटाव पडेल पाहुणे भेटायची पण झाली मरणच ते भेटा तर कोण उलट्या पाहुण्याने फोन केला कस काय म्हणले आहे अजून नुसता उताना पडेल खाटाव खात नाही पेत नाही अख्ख्या गावाची लग्न मोडे लावला ती तर काही यम त्याला लगेच नेईल का नुसता पडेल नुसता पाहतो पाहुण्यांक पाहुणे म्हणले चहा दूध थोडी दारू नालायक हात एक 14 आहेत बर का दान करा आणि इथून पुढे तुम्हाला सांगतो दान करील त्याचं दुप्पटच होईल हा एक हात 14 आहेत बर का 2 बोलणे आणि नीट बोलत जा एखाद्या मुलाला विचारायचं कुठे आहे रे तुझे पप्पा सरळ उत्तर देईल तो बाप कुठे आहे रे अरे काही नीट बोल ना पण एखाद्यानं गाडी घेतली समजा एखाद्या पोराचं नाव तुझं नाव काय पोर पियुष तुला मित्र काय म्हणत्या पियुषा तुझं नाव काय रे ए संजय तुला काय म्हणते पोर संजा अरे व्याकरण तरी नीट वापरीचा तुझं नाव काय बाबा भूषण तुला काय म्हणते पोर भूषा तुझं नाव काय रे तुला काय म्हणते पोर एवढा विद्वान आहे का तू तुझं नाव काय रे हा श्रावण तुला काय म्हणते पोर श्रावण नाव नीट ठेवता नीट बोला एखाद्याने गाडी घेतली ना नुसतं हसायचं ना आपल्याला हप्त्यावर घेतले असं तू एवढी तकलीफ का म्हणून करून घेतो एखाद्याने लय हुंडा घेतला पुरीत खोडा अरे पण तू गप ना एकच वाक्य द्रौपदी बोलली आंधळ्याची पोरं आंधळी तर महाभारत घडलं आणि एकच वाक्य सीता बोलली लक्ष्मण नाही तर ते काही 100 जण येडे होते की एक बाई वडून आला ते एवढे येडे कधी दणाटायचं ते इतके येडे नव्हते पण ते अंगलट आली गंमत ती बाई गेली बोलून कधी कधी अंगलट ती गंमत एकच वाक्य महाराज एकच वाक्य एक वाक्य प्रभू रामचंद्रांची सीता जर लक्ष्मणाला म्हणली नसती का भाऊजी तुम्ही माझ्या रामाला सापडायला जात नाही याचा अर्थ तुमच्या मनात माझ्याबद्दल काहीतरी पाप आहे रामायण उलट फिरलं गंमत बिघडती महाराज कव्हा काय होईल सांगता येत नाही एक हात 2 बोलणे आणि 3 हसणे ईश्वराने दिलेली देणगी हसत जा आता एवढा समाज जमणार माझ्या कीर्तनाला यातल्या कोणत्याही माणसाला मी सर्टिफिकेट देणार त्याला 6 महिने आपलं कीर्तन ऐकले अटॅक येऊ शकत नाही एकटा हसतो तो घरी गेलो आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात आणि जी गालात हसतात प्युअर मुख्या माझाची असतात
हसत महाराज अहो आता हसण्याचे क्लब निघलेत. हास्य क्लब. म्हाताराने याचा ना हसून आणायचा. म्हाताराने याचा ना हो चला गेलं. म्हातारीने हसत जा. आणि ईश्वरानं दिलेली देणगी अटॅक. आणि पहिले एज्युकेटेड लोक नीट ऐका. अटॅक हा रोग नाही. जरा डॉक्टर बिक्टर कोणी असले तर नीट आहे. ए त्याला नाही येणार 6 महिन्यात. ए थोडा आवाज वाढव रे. तू उभा राह ना थोडा. एवढी आरडा त्यातून तू निवांत खुर्ची बनला. अहो खुर्चीसाठी रोक रात्र पाहती नाही. तू तर कवाय बसतो. विठा थोडं उभा राह आणि त्यांच्याकडे पाय. म्हणजे कोणत्या कोपऱ्यात आवाज कोणता वाढवायचा एवढं पाय. कोणता हा का. हॅलो हॅलो नाही 2 नको. चालू करा. काय जजमेंट आहे मंडळी. विठाल विठाल बजारे विठ्ठला संगत तुमासी. बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. हो नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हाची बजारे विठ्ठला. सांगतो तुम्हाशी नाही तरी गेला जन्म वाया. नाही तरी गेला जन्म वाया. तरी गेला जन्म वाया. नाही तरी
नित्य मनामी तो प्राणी दुर्लभ मनामी ते प्राणी दुर्लभ नित्य मनामी तो प्राणी दुर्लभ मनामी ते प्राणी क्या बात है लक्ष्मी वल्लभ दया